आपण शाळेत असताना जे निगेटिव्ह नंबर शिकलो ना, तेव्हा वाटलं असेल ना, की अरे ही मायनसची भानगड कुठून आली? पण तुम्हाला माहिती आहे, आपण जे निगेटिव्ह नंबर्सचं गणित शिकलो ना, त्याचे नियम भारतात 7व्या शतकातच एका भारतीय गणित तज्ञाने स्पष्टपणे लिहून ठेवले होते. त्यांचं नाव होतं ब्रह्मगुप्त. चला जाणून घेऊया. नमस्कार, मी तेजल. साहित्य मराठीमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. इसवी सन 628 मध्ये ब्रह्मगुप्तांनी ब्रह्मस्फुट सिद्धांत हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ मुख्यतः खगोलशास्त्राशी संबंधित होता. पण त्याच्या 18व्या अध्यायात धन, ऋण आणि शून्य यांच्यावर गणिती क्रिया करण्याचे नियम दिले आहेत. या ग्रंथात धन, ऋण आणि शून्य यांच्यावर बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार कसा करायचा याचे स्पष्ट नियम ब्रह्मगुप्तांनी दिले. आणि ब्रह्मगुप्तांनी निगेटिव्ह नंबर समजावून सांगण्यासाठी एक खूप छान उदाहरण दिलं, कर्ज आणि संपत्तीचं. त्यांच्याकडे निगेटिव्ह म्हणजे ऋण म्हणजे कर्ज आणि पॉझिटिव्ह म्हणजे धन म्हणजे संपत्ती. म्हणजे तुमच्यावर 10 रुपयाचं कर्ज असेल तर ती ऋण संख्या आणि तुमच्याकडे 10 रुपये असतील तर ती धनसंख्या. मग त्यांनी अरिथमॅटिकचे नियम दिले. उदाहरणार्थ, कर्जातून शून्य वजा केलं तरी कर्जच राहतं आणि दोन कर्जांचा गुणाकार केला तर उत्तर धन येतं. म्हणजेच आज आपण ज्या नियमाने म्हणतो ना, निगेटिव्ह मल्टिप्लाइज बाय निगेटिव्ह इज इक्वल टू पॉझिटिव्ह, तो नियम ब्रह्मगुप्तांनी आपल्या ग्रंथात स्पष्टपणे मांडला होता. परंतु चीनमध्ये त्याआधीच निगेटिव्ह क्वांटिटीजचा वापर होत असल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे ते सुद्धा नाकारता येत नाही. पण ब्रह्मगुप्तांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ऋण संख्यांचा केवळ उल्लेख केला नाही, तर धन, ऋण आणि शून्य यांच्यावर गणित कसं करायचं याचे नियम स्पष्टपणे मांडले. म्हणूनच निगेटिव्ह नंबर्सच्या गणिताच्या इतिहासात ब्रह्मगुप्तांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आणि ही गणिताची परंपरा पुढे भारताबाहेरही पोहोचली बरं का. अब्बासी खलिफा अल मंसूरच्या काळात भारतीय विद्वानांकडून ब्रह्मगुप्तांच्या खगोलशास्त्रीय ग्रंथाचे अरबीमध्ये भाषांतर झाले आणि भारतीय गणिती ज्ञानाचा अरबी जगतात प्रसार झाला. युरोपमध्ये मात्र निगेटिव्ह नंबर स्वीकारले जाण्याची प्रक्रिया खूप उशिरा सुरू झाली. अगदी 18व्या शतकातही काही युरोपीय गणिततज्ञ निगेटिव्ह नंबर्सच्या संकल्पनेवर आक्षेप घेत होते. म्हणजे आज आपल्या टेम्परेचरमध्ये, बँक बॅलन्समध्ये आणि इक्वेशन्समध्ये सहज वापरल्या जाणाऱ्या निगेटिव्ह नंबर्सच्या अरिथमॅटिक्सचे स्पष्ट नियम इसवी सन 628 मध्ये भारतात लिहिले गेले होते. कशी वाटली ही माहिती? तुम्हाला याबद्दल माहिती होतं का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच आपल्या विस्मयकारक भारतीय ज्ञानपरंपरेतलं काहीतरी नवीन डिकोड करायचं असेल तर साहित्य मराठीला लवकर फॉलो करा.